जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील शेतकरी आणि कुरेशी समाज बांधव यांनी नुकतीच शेतकरी जनावरे खरेदी विक्री करणारे व्यापारी तसेच कुरेशी समाज यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात कायदेशीर संरक्षण देण्याची मागणी तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे। कायदेशीर जनावरे खरेदी विक्री करणारे व्यापारी आणि कुरेशी समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात कायदेशीर संरक्षण द्यावे, त्याचप्रमाणे स्पष्ट शासकीय नियमावली तयार व्हावी, स्लॉटर हाऊसची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि व्यवसायाच्या हक्कांसाठी तातडीने योग्य कारवाई करावी अशी मागणी करत जाफराबाद तालुक्यातील शेतकरी आणि कुरेशी समाज बांधवांनी तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन दिले आहे। यावेळी जाफराबाद येथील तहसीलदार सारिका भगत यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले। यावेळी समद कुरेशी, शफीक कुरेशी, हनीफ कुरेशी, शब्बीर कुरेशी, शाहरुख कुरेशी, आरिफ कुरेशी, फारूक कुरेशी, युनुस कुरेशी यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। माननीय तहसीलदार यांना कुरेशी समाजाच्या वतीने आम्ही एक निवेदन दिलेलं आहे शासनाला। राज्यामध्ये कुरेशी समाजावर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आहे। शासनाने काही कायदे केलेले आहेत। ते कायदे असे आहे की त्या कायद्यामुळे त्या कायद्याच्या आड ज्या नियमात बसत नाही ते नियम खोटे नियम लावून कुरेशी समाजावर काहीतरी खोटे नाटे गुन्हे दाखल करण्यात येत आहे। ज्या बाजारामध्ये समाज हा शेकडो वर्षापासून हा पारंपरिक व्यवसाय करत आहे आणि ज्या बाजारामध्ये ज्या आपल्या ग्रामीण भागामध्ये आठवडी बाजार भरतो, त्या आठवडी बाजारामध्ये शेतकरी बांधव जे आहे ते आपले जनावरे ते आणून त्या बाजारात विक्री करतात आणि ते व्यापारी म्हणून हा कुरेशी समाज त्या ठिकाणी तो घेतो आणि तो दुसऱ्या बाजारमध्ये विकतो आणि हे जे आहे तर हे वाहनामध्ये याची वाहतूक होते। म्हणजे या बाजारातून त्या बाजारात म्हणजे कुठेतरी त्याला दोन पैसे ज्या ठिकाणी भेटतात त्या ठिकाणी तो विक्री करतो। पण त्याच्यामध्ये काय झालं का कोणीतरी एखादी गुंड प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी येतात। हा एक आम्ही गोरक्षक आहेत आणि हा कत्लीसाठी हा जनावरे जात आहे म्हणजे असा खोटं नाटं सांगून ते जनावरं त्यांच्याकडून हिसकून घेतात आणि त्यांच्यावर त्या जप्त करून म्हणजे त्या पोलिसाच्या याच्याकडे ते एका गोशाळेमध्ये ते पाठवतात। नेमकं काय भानगड आहे हे एक चौकशीचा भाग आहे। पण ज्या पद्धतीने ह्या लोकांवर म्हणजे कुरेशी समाजावर जे अन्याय होते ते शासनाने याची दखल घ्यावी। हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जागोजागी म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी हा कुरेशी समाज शासनाला म्हणजे निवेदन देऊन विनंती करत आहे का आम्हाला त्या ठिकाणी संरक्षण द्या। आमचे जे कुरेशी बांधव जे बेरोजगार झाले, या काय शासनाने असे काही कायदे केलेले आहेत। ठीक आहे, तुम्ही कायदे केलेले, तुम्हाला कायदे करायचा अधिकार आहे, पण मला असं सांगायचं आहे का कायदे करत असताना कुरेशी समाजाच्या भावना बी विश्वासात त्यांचा रोजगाराचा प्रश्न, उदरनिर्वाहाचा प्रश्न म्हणजे त्यांनी त्यांचा कुटुंब हा कसा चालवावा, त्यांचे म्हणजे जीवन मरणाचा हा प्रश्न आलेला आहे। तर शासनाने याच्याकडे लक्ष घालावं आणि त्यांचं म्हणजे त्यांना कुठेतरी पुनर्वसन करावं। कायदे करा, तुम्हाला जे आवडत त्या पद्धतीने तुम्ही कायदे करा, पण आमच्या पोटावर तुम्ही लाथ नका मारू। आमच्या व्यवसाय आमचा जे पारंपरिक व्यवसाय आहे आणि ते आम्ही संविधानाच्या ज्या आम्हाला जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी आम्ही हा सगळे व्यवसाय करतो। तर आमची एक विनंती आहे कुरेशी समाजाच्या वतीने आम्ही तेच निवेदन आम्ही शासनाला दिलेलं आहे मान्य तहसीलदारामार्फत। तर शासनाने याची योग्य दखल घ्यावी अशी आम्ही सर्वकडून मागणी करतो। आम्ही पेरणीसाठी पैसे लागते मला आणि मला बैल एकाचे कोणी व्यापारी घेऊन आले। आरतखेडा दत्तू सुखदेव पवार, आरतखेडा, जाफराबाद तालुका, जालना जिल्हा। मला नगदी बैल एकाचे कोणी घेऊन आलं नाही, मग मी काय करू आता? काय औषध घेऊन मरून जाऊ मी? बैल कोणीच व्यापारी घेऊन आलं नाही। पुरे जाफरातला व्यापारी, टेंभुर्णी आहे, देऊळगराजात व्यापारी आहे, पण बैल कोणीच नाही घेऊन आलं। काय बरं ते याच्या ते बंद झालं मग ते आपले ना काय म्हणते त्याला बजरंग दलवाले आहे ना, सगळं बंद करून टाकलं ते ना। व्यापारी बी घेऊन आले नाही, त्याच्या गाड्या धरून घेऊन आले, ते म्हणते आम्ही बैलच नाही घेत। मग आम्ही करावं काय? शासनाला काय मागणी करू? शासनानं असं मोकळं करून द्या त्याला व्यापारी लोकायला।
शेतकऱ्यावाले बी मोकळे होऊन जाते आणि व्यापारी मोकळे. प्रतिनिधी राहुल गवई, NTV न्यूज मराठी, जाफराबाद, जालना.